या कोल्हापूर, सोलापूर, सांगली परिसरातल्या शाळेची मुलं सहज असं हे प्रदर्शन पाहायला येतात दिवसभर. पूर्वी लग्न झाल्यावर मुलीला बैलगाडीमध्ये, दमनीमध्ये असं विदाई करत ते दृश्य. अनेक ग्रामजीवनचे दृश्य दाखव. ही दिंडी, डोंबाऱ्याचा खेळ, रंगाऱ्याचं घर, म्हणजे लहान मुलांना इथं एक दिवस काय 2 दिवस सहज जातील आणि एन्जॉयमेंट होईल. फुलमाळी, हे दमने गाडे बनवणारे सुतार, हे लोहार, हा चाकांचा खेळ दाखवलेला इथं. हे दगडी काम करणारे पाथरवट, लोहार, तांबवळी, तांब्याचे भांडे बनवणारे, बुरुड, पाट्या विणणारे, चांभार, चर्मकार, कातडी कमावणारे, गोंधळी, गोंधळ करणारे, अशा रीतीनं गावाचे 12 बलुतेदार यात हे दृश्य दाखवलेलं आहे. शिंप्याचं घर, हा पाटलाचा न्यायपंचायतचा वाडा, ही कासारबाई बांगड्या भरताना, हे बाजार, न्हावी, हे विठ्ठल मंदिर, हे भुंकणारी कुत्री, देवा पाणी दे पाणी दे पावशा म्हणतात त्याला. हे गाव चावडी, म्हणजे इथं सरपंच न्याय देतो. हा गारुड्याचा खेळ, चुन्याची भट्टी, पांढरे दगड असतात त्यापासून चुन्याची भट्टी. हे लमानी माणसाचं घर, लमानी स्त्री, हा माकड घेऊन फिरणारा मनुष्य. लहान मुलं पूर्वी 3 चाकी गाडं खेळत तो भाग. आणि आता या ठिकाणी पाहूया की ह्या अशा घरी स्त्रिया काही पोथी ऐकत होत्या, भजन ऐकत तो भाग. वासुदेव कथा, म्हणजे तो हा ज्ञानपीठ समजलं जातं. लोक झाडाखाली असे आराम करत, कट्ट्यावर बसत, गप्पा गोष्टी करत ते दृश्य. असा भालू घेऊन लोक पैसे मागतात तो भाग. गाढवाच्या पाठीवर संसार ते दृश्य. इसिकासारखी मुलगी. आपल्या गाळभुकीत अशी बैलांची मोठ होती. मधु आणि मला आठवतं, संध्याला वगैरे आठवत नसेल. शहरी मुलांना 2 दिवस राहण्यासारखं खूप चांगलं ठिकाण. झाडाखाली बसून कशी जेवणं करत, अशा प्रकारचं वातावरण. ढोरं चारणं, मेंढऱ्या चारणं, हे पेरणी, खत देणं. शाळा नाही शिकली तर बकऱ्या चारायला लावीन. ह्या अशा बकऱ्या चारतात ती पोरगी. हे गाई म्हशी चारतात. पुन्हा हे पेरणी दाखवलेली आहे, ते रहाट गाडगं दाखवलेलं आहे. हे ग्रामजीवन, ह्या खरं मूर्त्या आहेत. आणि शहरातल्या मुलांना हे नक्कीच आकर्षण आहे की गुरं कसे चरत, लहान मुलं विटीदांडू कसे खेळत, अशा प्रकारचे हे देखावे केलेले आहेत. या ठिकाणी नांगरणी, पेरणी, त्यानंतर आपलं जे खळं म्हणतो आपण, खळ्यात आम्ही लहानपणी अशा रीतीने खळे केलेले आहेत. भास्कराचार्य
नागार्जुन सागर धरणाचं नाव दिलेलं आहे. गुगलवर शोधा. आर्यभट्ट, ज्याच्या नावावर आपण ग्रह सोडलेले आहेत, ज्याला अवकाशाची माहिती होती. शास्त्रींच्या शिकवण्यात नेहमी कश्यप, चरक, सुश्रुत ही नावं असतात. इथं म्हणजे वैद्यकशास्त्र सुरू आहे. हे जीवक, चरक, असं हे लहान मुलांसोबत कुटुंबांना खूपच चांगलं वाटेल. कश्यप, चाणक्य नीती हे काही समजून सांगत आहे. शबरी आणि उष्टेबोर, राम लक्ष्मण. पाणिनीचं ग्रामर वेबसाईटवर वाचा. हे पाणिनी शिकवताना दिसतात. भरतमुनी डान्स. ह्या अशा गुफांमध्ये हे ऐतिहासिक वगैरे पौराणिक अशा कथा ह्या कोरलेल्या आहेत. आणि मुलांसह पाहताना एक दिवस कसा जातो समजत नाही. विद्या वाचस्पती. गार्गी म्हणजे वैदिक काळातील एक तत्वज्ञानी स्त्री असं म्हटलेलं आहे. गुगलवर अभ्यास करा. नारद मुनी, व्यासजीने लिहिलेलं महाभारत. 18 पुराणांची निर्मिती. महर्षी कनाद. हे पतंजली यांचा कालखंड यूट्यूबवर शोधा. त्या रीतीने हे इथं गुरुकुल पद्धतीसारखं दाखवलेलं दिसतं. आता या ठिकाणी बालोद्यांच्या समोरच हे सिद्धगिरी म्युझियम म्हटलेलं आहे. आणि इकडे घरांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. लहान मुलांना घेऊन इथं 2 दिवस राहण्यासारखे ठिकाण दिसतं. सेवंडी, प्राचीन शिव मंदिर आणि अशा हे मूर्त्या वगैरे. तर जरूर छोट्या मालिकांनी मोठ्या मालकांनी 2 दिवस इथं राहावं. लहान मुलांना इथं आरसा घर आहे म्हणजे जाडा, छोटा, उलटा, पतला असं दिसतं. आता या ठिकाणी महाराजांनी 5 टप्प्यात आयुष्य सांगितलं की जीवनाच्या पहिल्या भागात विद्या ग्रहण करा, दुसऱ्या भागात धनसंग्रह म्हणजे गृहस्थाश्रम करा, म्हातारपणी पुण्य जमा करा म्हणजे मृत्यूच्या समयी तुम्ही सुखात मराल. कुठली तरी शक्ती पाठीमागं आहे. आणि या मठाने 250 पेशंटचं जे हॉस्पिटल आहे त्यासोबतच तप सेवा सुमिरन या विद्येचा अभ्यास करावा ही चर्चा करायला मी इथं मुख्य गुरुजींच्याकडे आलेलो आहोत. ते काय आज भेटणार नाहीत पण विक्रांत पाटलांना वगैरे भेटतो.